रमत या मन माझ्या मामाचं समाधी स्थान तेथे गेल्यावर म्हणत या मन तुझ्या वाचून नाही मला कोण चरणाशी विसावले मन चरणाशी तुझ्या चरणाशी विसावले मन तुझ्या वाचून नाही मला कोण चिंता सारी तुला वाई गुरु बळकट हाई चिंता सारी तुला वाई गुरु बळकट हाई खाली करून सागर म्हणून आयुष्यात येऊन माझ्या मामाचे एकदा तर आत्मापूर बघा. का बघायचं? जसं मोबाईलची बॅटरी संपल्यावर ना आपण काय करतो, चार्जिंग. वैफल्यग्रस्त मन, रिकाम टेकडं मन हे शत्रूचं घर असतं. आणि आता नवीन गेले बघा मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे काय? भरकटणाऱ्या मनाला पायबंद घालायचं. हे माझ्या मामानं तेव्हाच सांगितलंय. मामाची मेंढर महिला सांगतो त्यामध्ये तथ्य आहे, मर्म आहे. तुमचं सैरा वैरा सैराट झालेलं मन तुम्हाला जर एका जाग्यावर आणायचं असेल तर मामाच्या नावाशिवाय मोठा पायकूट नाही. तुम्हाला कळलं का पायकूट म्हणजे काय? तुम्ही काय म्हणताय मला माहिती. आम्ही काय म्हणतो, एखादी मसळी जर लागली नाही पळायला तिच्याकडे बांधून लोढणा पायकूट किंवा लोढणा. तुम्ही काय म्हणताय मला माहिती. तुम्ही काय म्हणताय का? पायकूट ना. कोण लोढणा म्हणतोय, कोण पायकूट म्हणतोय. या का तर ती म्हैस लय पळत्या उदाळलेली. तसं आपलं मन म्हणजे उदाळलेली म्हस आहे. पळतेच पळते, इकडे जरा तिकडे जरा तिकडे जरा तिकडे जरा. या पळणाऱ्या मनरूपी म्हशीला जर एका जागेवर जर तिची गती जर कमी करायची स्पीड तर त्याला मामाच्या नावाचं पायकूट घाला. त्याशिवाय ती एका जागेवर थंड बसणार. आणि ज्या ज्या मावशी वाटतं या माझं आता सगळं संपलंय तिनं सेवा करायला या. तिथं ऊर्जा आहे, ऊर्जा. इथं काय आहे? ऊर्जा आहे. फक्त अनुभव घ्यायचा बरं का. ऊर्जा इथं मामाची समाधी म्हणजे ऊर्जा स्थान आहे. आदमापूरला गेल्यावर ना आपलं मनानं ताजतवान झालं पाहिजे. मनानं बॅटरी फुल झाली पाहिजे आपली, नैराश्यातून एकाग्र मनातून. आणि आता माणूस मनातून खंगत चाललाय. मनावर प्रत्येकाच्या आज ओझ आहे. इथं मला एक तर माणूस सांगायचं एवढं बसलाय तुम्हाला माझं मराठी कळतंय का? शुद्ध मराठी कळते ना? कन्नड